Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म। शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर। मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद आता गाव पातळीवर होताना दिसतोय। सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा चेअर काढल्याने आता ओबीसी समाजाकडून आक्रमक प्रतिक्रिया समोर येत आहेत। यातच नांदेड येथील लोहा तालुक्यातील प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी सरकारच्या नव्या जीआरच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। धोंडे यांच्या याचिकेमुळे आता धोंडे यांच्या शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेतून दाखला काढण्यासाठी अर्ज केलाय। अखिल भारतीय वीरशैव शिव संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या शासनाचा जीआर रद्द करावा अशी मागणी त्यांनी त्यांच्या याचिकेतनं केली आहे। या गोष्टीचा राग येत मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांच्या शाळेतून दाखला काढण्यासाठी अर्ज केलाय। 21 पालकांनी हा दाखला काढण्यासाठी अर्ज केलाय। या घटनेमुळे आता ओबीसी समाजातील पालकांनी इतर मराठा समाजाच्या व्यक्तीच्या शाळेतनं मुलांचा दाखला काढण्याचा देखील निर्णय घेतलाय। या मनोहर धोंडे गद्दाराने आमच्या समाजाच्या विरोधामध्ये याचिका दाखल केली। का केली? आम्ही का तुमचं नुकसान केलं होतं का? उलट आम्ही तुम्हाला गावातलं म्हणून समजून तुमच्या शाळेमध्ये आम्ही विद्यार्थी आमचे शिक्षणासाठी उपलब्ध करून दिले, कारण तुम्ही तेव्हाच माती मोल होऊन जाणार होता। कारण का विद्यार्थी कमी असल्यामुळे आमच्या गावातल्या ज्या पाया पडल्या, आमच्या समाजाच्या पाया पडल्या, कारण आमच्या पाठीमागे सगळं ओबीसी समाज आहे, एसी समाज आहे, मुस्लिम समाज आहे। ह्या गद्दारांनी आमच्या विरोधात याचिका का दाखल केली? त्याचा निषेध करून आम्ही त्याच्या शाळेतले विद्यार्थी आम्ही काढून आमच्या जिल्हा परिषदमध्ये आम्ही शिक्षणासाठी सुविधा करण्यासाठी आम्ही तिथं सोडणार आहोत। कारण काय, ह्या गद्दारांनी, ह्या मनोहर धोंड्यांनी, ह्या हरामखोरांनी, ह्या जातीवाद्यांनी एकही शिक्षक मराठा समाजाचा न भरता पुरे लिंगायत समाजाचे शिक्षक भरले। का भरले? आम्ही ह्याच्या विरोधामध्ये ह्या मुख्यमंत्री साहेबांना माझी एक विनंती आहे की ह्याच्या मागे ईडी लावली पाहिजे। माझं नाव गोविंद सरजू अपगुंडे, मी इथला रहिवासी आहे, मी जातीने हटकर आहे। आदरणीय धोंडे सरांनी जी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली, त्या याचिका दाखल केल्यानंतर 2 दिवसांनी या रिसनगाव येथील जी आदरणीय धोंडे सरांची जी शाळा आहे, या शाळेवर इथल्या मराठा बांधवांनी, तिथल्या मराठा बांधवांच्या पालकांनी टीशा काढण्याचा जो निर्णय घेतला, जर याचिका केल्यानंतर जे असे पडसाद मराठा बांधवाकडून जर होत असतील तर त्याच्याही बदल्यात आम्ही या रिसनगावचे रहिवासी म्हणून या दुसरी या ठिकाणी जे महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय आहे, या ठिकाणी सुद्धा ओबीसी बांधवाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने 70-75% त्या शाळेमध्ये विद्यार्थी आहेत। आम्ही असा निर्णय घेतला की आमच्याही तिथून दिशा काढून ओबीसीच्या संस्थेमध्ये टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे। नव्या जीआरमुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटलाय, त्यामुळे सरकार सामाजिक वीण उसवणार नाही यासाठी काही पावलं उचलतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नांदेडहून कुवरचंद मंडलेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।